जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 3 मार्च इसवी सन 1665 मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग 1,00,000 सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील 3 वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडलं होतं. शाहिस्तेखानाची बोटे कापली, सुरत तुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळवले होते. त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले. 3 मार्च इसवी सन 1689 छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मारण्याचा निर्णय पक्का. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्णय पक्का केला, कारण हे औरंगजेबाच्या राज्यारोहणाचे 32वे वर्ष होते. आजच औरंगजेब बहादूर गडावरून कोरेगाव मध्ये आता आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. योगायोग हा की 3 मार्च इसवी सन 1689 रोजी 32व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा निर्णय पक्का झाला. औरंगजेबाने भीमा कोरेगाव जवळ छावणी करून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना फतवा काढला. 3 मार्च इसवी सन 1700 छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यातून सुटून आल्यानंतर राजाराम महाराजांनी मोगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोगल अगदी हैराण होऊन गेले होते. संतांची घोरपडे आणि धनाजी जाधवरावांच्या मावळी तुकड्या मोगलांची अक्षरशः लांडगेतोड करत होत्या. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी कोकणात उतरून आपल्या सागरी किल्ल्यांची पाहणी केली. कोकण किनारा अजूनही अजिंक्यच होता. राजाराम महाराज सिंधुदुर्गावर होते. महाराष्ट्राची ही शिवलंका अभेद्य होती. महाराज आग्र्यात अडकले असतानाच हा दागिना घडवलेला होता. राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पिताच्या श्री शिवछत्रपतींच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावरच शिवराजेश्वर मंदिराची निर्मिती केली. यानंतर दुर्दैवाने केवळ 2च वर्षात गेली काही वर्षे होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे आणि दगदगीमुळे दिनांक 3 मार्च 1700 या दिवशी या तरुण राजाचा वयाच्या केवळ 29व्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला. 3 मार्च इसवी सन 1719 दिल्लीच्या लाल किल्ल्यात शाही दरबार भरला. वजीर हसन अली सय्यदाने लहानग्या रफीउद्दौलाला तख्तावर बसवले व कामकाजाला सुरुवात केली. आधीच ठरल्याप्रमाणे सय्यद बंधूंनी शाहू महाराजांबरोबर झालेल्या तहनाम्यावर नव्या रफीउद्दौला बादशहाची संमती सनद उमटवली होती. दरबारात चौथाईच्या संध्या जाहीरपणे शाहू महाराजांचे विश्वासू व मराठी राज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या हाती मोठ्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या. बाळाजी पंतांनी लवून बादशहाला मुजरा केला व संदापत्रे ताब्यात घेतली. मुजरा करताना बाळाजी पंतांच्या मनात काय आले असेल? हे सिंहासन हिंदूंचे आहे. इंद्रप्रस्थाच्या या भूमीत महाराजा युधिष्ठिराने राज्य केले आहे. आज त्या सिंहासनावर हे परके तुराणी बसले. हा मुजरा या बादशहाला नसून अजातशत्रू युधिष्ठिराला आहे. भगवान श्रीकृष्णाला आहे. प्रभू श्रीरामाला आहे. थोरल्या शिवछत्रपतींनी हे इंद्रप्रस्थाचे सिंहासन आपल्या स्वराज्यात आणण्याचे स्वप्न बघितले. लवकरच त्यांचे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू. मला जमले नाही तर माझा मुलगा, माझा नातू ते पूर्ण करेल. इतर लहान मोठ्या कारभारानंतर दरबार संपला. नंतर दिनांक 15 मार्च रोजी परत दरबार भरवून सरदेशमुखी व स्वराज्याच्या अधिकृत सनदा याप्रमाणे पेशव्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आल्या. यानंतर लगेचच 5 दिवसांनी दिनांक 20 मार्च 1719 रोजी 50,000 मराठी फौज राजमाता येसुबाई साहेब व इतरांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाटेत नरवर पाशी आल्यानंतर बाळाजी पंत आपले थोरले पुत्र व अंबाजी पंतांना सोबत घेऊन काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. इतर फौज नरवरहून दक्षिणेच्या मार्गाला लागली. 3 मार्च इसवी सन 1739 सन 1739च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांच्यावर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दिनांक 3 मार्च सन 1739 रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता, पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला व सर्व भिंताडे जमीनदोस्त केली.
पाणी अगोदरच तोडले होते. 3 मार्च इसवी सन 1789 दिल्लीवर मराठा भगवा झेंडा. गुलाम कादरने दिल्लीत जो हैदोस घातला त्याच्या बातम्या महादजींच्या कानावर आल्या. महादजींनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली. राणे खान, जीवबादादा बक्षी, रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले. एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लूट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली. मराठा फौजांनी गुलाम कादरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. गुलाम कादरने अहिल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून मदतीची याचना केली, पण गुलामाच्या पापाचे घडे आता भरून आले होते. गुलाम मेरठमध्ये कोडला गेला. त्याच्या घोसगडाकडील रस्त्यावर मराठा फौजा आल्या. गुलाम तहाची बोलणी करावयास लागला. मराठ्यांना तो जिवंत पाहिजे होता. गुलाम कादर शामली जवळ मराठा सैन्याच्या हातात जिवंत सापडला. पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली. नाझीर खोजा, विलासराव, मणियार सिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशांविषयी चौकशा करण्यात आल्या. अखेर गुलामाचे डोळे काढून बादशहाकडे पाठवण्यात आले. 3 मार्च रोजी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला. बादशहा शाह आलमला परत दिल्लीच्या तख्तावर बसवण्यात आले. खर्च काढून इतर लूट महादजींनी दिल्लीला पाठवली. मराठा फौजांच्या या कामगिरीने बादशहाने त्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किल्ल्यावर लावण्यास परवानगी दिली. हा मराठा झेंडा पुढची 15 वर्ष म्हणजे 1803 पर्यंत दिल्लीवर फडकत होता. 3 मार्च इसवी सन 1793 श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब म्हणजेच त्यांची पत्नी रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना 3-4 महिने ताप येत होता. कोणास निदानही झाले नाही. यानंतर 1 महिन्याच्या अवधीतच दिनांक 3 मार्च 1793 रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्न समारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारणाच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली. 3 मार्च इसवी सन 1818 सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात. गडावर 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 1818 असा 5 दिवस प्रिड्झलने तुफान तोफगोळ्यांचा मारा केला. उपलब्ध कागदपत्रांनुसार या दिवसात हॉवित्झर आणि मोर्टर्समधून 1417 आणि 18 पौंडी तोफांमधून सुमारे 2300 गोळे गडावर डागले गेले. 6 पौंडी अथवा 12 पौंडी गोळ्यांच्या गणतीचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात नाहीये, पण जर त्या तोफावर चढवल्या गेल्या होत्या म्हणजे त्या वापरल्या नक्कीच गेल्या होत्या. गडावरूनही इंग्रज न मारा होत होताच. 1 मार्च 1818 ला गडावरून तहाचे पांढरे निशाण फडकवण्यात आले. तोफांचा मारा दोन्ही बाजूने थांबवण्यात आला. गडाचा ताबा घेण्याची बोलणी करणारा प्रिड्झल काही सैन्य घेऊन गेला होता. तहाच्या अटी किल्लेदाराकडे देऊन इंग्रज खाली उतरले. त्यानंतर 3 तासात गडावरून काही उत्तर न आल्याने इंग्रजांनी तोफांचा मारा सुरू केला. शेवटी 3 मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला. गडावर 50 लाख रुपयांची लूट आणि 1 गणेशाची सुवर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे.